नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे वल्लरीने सौदामिनीला काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी तिला फोन लावलेला असतो. पण तिथं ही सौदामिनी काय झालं ते न सांगता उलट वल्लरीला रागात म्हणते, काय झालं ते मीच सांगायचं, काय करायचं तेही मीच सांगायचं. तू काय मला फक्त फोनवर ऑर्डर देणार, मी इकडे देवसरीला पैसे पण देणार आणि तुला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा पण देणार, आणि इथं सगळं माझ्या हातातून निसटून चाललंय हे पाहून मी येडी होणार आणि बघत पण बसणार. सौदामिनीचं असं बोलणं ऐकून हुशार वल्लरीला हे तर समजतं की ही खूप रागात आहे, हिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. म्हणून वल्लरी काहीतरी खोटं कारण देऊन फोन ठेवून देते. तिकडे जेलमध्ये राकेश हवालदाराला विचारतो की स्पर्धेत नक्की कोण जिंकलं. पण आता हवालदार सगळा झालेला प्रकार आहे तसाच राकेशला सांगूनच टाकतो आणि तेवढं बोलून तो तिथून निघून सुद्धा जातो. आता राग आलेला हा राकेश स्वतःशीच बडबड करत म्हणतो, परत एकदा सौदामिनीने आणि त्या वल्लरीने माती खाल्लीच. नुसत्या मोठ्या मोठ्या बाता मारतात पण अक्कल शून्य बायका आहेत. त्या अर्णव ईश्वरीच्या आयुष्यात परत एकदा आनंद तर येऊ देणार नाहीये मी. आता स्पर्धेत काय झालं हे तर वल्लरीला समजलेलं असतं. ती फोन लावते तो नम्रताला. आता फोनवर नम्रता वल्लरीची शाळा घेत तिला म्हणते, तुम्हाला सारखं ईश्वरी हरावी असंच वाटत राहतं, पण आम्ही दोघं जिंकलो याचा जरा पण आनंद नाहीये का तुम्हाला? नक्की तुमचा राग ईश्वर आहे का अख्ख्या कुटुंबावर? अजून मालिकेत खूप मोठा टर्निंग पॉइंट हा यायचा बाकी आहे. राकेश जे घडून आणणार आहे त्याने ईश्वरी अर्णवच्या नात्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे. पण ते जाणून घ्यायची इच्छा असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय.